सर NFO म्हणजे काय असतं? होय, NFO म्हणजे न्यू फंड ऑफर. ज्या प्रकारे स्टॉक मार्केटमध्ये लिस्टिंग करण्याकरता IPO येत असतात. IPO मीन्स इनिशियल पब्लिक ऑफर. अगदी त्याच प्रकारे म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये NFO येत असतात. NFOचं एक मूर्तिमंत उदाहरण देतो की NFO मीन्स अगदी 10 रुपयाने पर युनिट त्याचं सुरू होत असतो. एक एक्झाम्पल देतो की निपॉन ग्रोथ फंड्स, ज्याचा NAV आज, ज्यावेळी 1995ला तो NFO आला होता, त्या NFOची किंमत फक्त 10 रुपये पर युनिट होती, परंतु आजची त्याची किंमत मोर दॅन 4200 पेक्षा जास्त आहे. अगदी त्याच प्रकारे HDFC फ्लेक्झी कॅप फंड्स, त्याचासुद्धा NAV आज मोर दॅन 1900 पेक्षा जास्त आहे. अगदी फ्रँकलिन प्रायमा फंड्स असेल किंवा आदित्य बिर्लाचे खूप जुने जे फंड्स आहेत त्यांचा NAV सुद्धा मोर दॅन 2000 पेक्षा जास्त आहे. म्हणजे ते फंड्स केव्हा तरी 10 रुपयाने सुरू झाले होते. NFOमध्ये आपल्याला काय होतं की आपण युनिट ॲक्युमुलेशन करण्याचं चांगलं काम करतो. म्हणजे तुमच्याकडे लार्ज नंबर ऑफ युनिट्स येतात आणि डे बाय डे आपण त्याच्यात जर आपण थांबलो तर चांगलं कंपाऊंडिंग आपलं होऊ शकतं. आणि आजचा व्हिडिओ त्याचसाठी पण होते की चांगला NFO आपल्यासाठी येत आहे. बजाज एक चांगला रेप्युटेड ब्रँड आहे. बजाज EMC घेऊन येते एक बजाज स्मॉल कॅप फंड्स. त्या माध्यमातून आपलं वेल्थ क्रिएशन आपण नक्कीच करू शकता. आपल्याला सुद्धा याच माध्यमातून जर वेल्थ क्रिएशन करायचं असेल तर मी सुभाष कापडे आपल्याकडून चांगल्या प्रकारची मदत करू शकतो. आपल्याला काय करायचं, फक्त ओव्हिन्वेस्टमेंट बरोबर कॉन्टॅक्ट करायचे. थँक्यू व्हेरी मच.